नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. त्या दोघी जणींच्या मागोमाग मारू सर आणि ताठे सर घरामध्ये पोहोचले. तसं फाकवेबाईंनी त्यांचं स्वागत केलं. या सर, तुम्ही पण आलात का भिजून? हो, मग त्यात काय झालं? आपण पिकनिकला आलोय म्हणजे अशी मजा केली नाही तर मग काय उपयोग? मारू सर आपले केस झटकत बोलले. भिजण्यात कसली आली मजा? फाकवेबाई इतर शिक्षकांसोबत कटाक्षानं शुद्ध बोलायचा प्रयत्न करत असत. आत्ता सुद्धा त्यांचं बोलणं आणि बोलायचा टोन ऐकून मारू सर वैतागले. अहो मॅडम, तुम्हाला भिजण्यात मजा वाटत नाही ना? मग तुम्ही नका ना भिजू, पण ज्यांना मजा करायची आहे त्यांना करू द्या की. फाकवेबाईंशी वाद न घालता ताठे सर सरळ आपल्या रूममध्ये निघून गेले. ते अंगातले ओले कपडे बदलत असतानाच मारू सर आत आले. त्यांना पाहून टॉवेलने डोकं पुसत ताठे सर बोलले, तुम्ही पण कापडं बदला सर, नाहीतर फाकवे मॅडम म्हणतात तसं आजाराल. ताठे सरांकडे एक नजर टाकून मारू सरांनी आपल्या बॅगेतून विस्कीची बाटली बाहेर काढली. बाटली पाहताच ताठे सरांचे डोळे चमकले. अरे बापरा, तुम्ही तर अख्खी बाटलीच आणली आहे की राव. एका बाटलीनं काय होतंय हो? अहो पण इतके जण आहोत आपण, एक बाटली कमीच पडेल आपल्याला, म्हणूनच 2 चपट्या आणल्यात. बॅगेतून आंघोळीचा टॉवेल काढून डोकं पुसत मारू सर बोलले. म्हणजे सगळेजण पिणार की काय? डोकं करोड करून केस विंचरताना ताठे सरांनी आश्चर्याने विचारलं. बाकीच्यांना जाऊ दे, आपण दोघं आणि खाटमोडे सर तर आहोत ना, कपडे बदलत मारू सर बोलले. खाटमोडे सर घेतील? म्हणजे काय घेतात? ते आपल्याला जॉईन होतील ना नंतर. आता आपण सुरू करू. मी जरा किचनमध्ये जाऊन ग्लास आणतो. टॉवेल नीट एका खुर्चीवरती वाळत घालत मारू सर बोलले. चला, मी पण येतो. काय चकना मिळतोय का बघू. मारू सरांनी ताठे सर रूममधून बाहेर किचनकडे जायला निघाले तेव्हा बाजूच्या रूममधून चाटे सर आले. मारू सरांना त्यांनी विचारलं, कुठं निघाला तू इतक्या घाईनं? काही खायला मिळतं का ते पाहतो. ताठे सरांकडे पाहून डोळा मारत मारू सर बोलले. मला बी भूक लागली, मी पण येतो. अच्छा, तुम्हाला भूक लागली आहे म्हणून तुमचा चेहरा असा दिसतोय? मारू सरांनी विचारलं तसे चाटे सर थांबले. म्हणजे? नाही, मला वाटलं की एका महान काव्याच्या प्रसंवेदनाने तुम्ही थकल्यासारखे दिसताय. हसत हसत मारू सरांनी पुढे केलेला हात ताठे सरांनी चालता चालता टाळी दिली. ते तिघं मग किचनमध्ये पोहोचले तेव्हा राधाबाईचा नवरा म्हणजेच इथला केअरटेकर किसनराव तिथंच खाटमोडे सरांशी गप्पा मारत होता. या तिघांना पाहून खाटमोडे सरांनी त्यांचं स्वागत केलं. या मंडळी, हे आपलं किसनराव, इथलं केअरटेकर आहेत, म्हणजे मालकच म्हणा ना. नमस्कार. तिघेही सर एकाच वेळी बोलले तसं किसन बिचकला आणि खाटमोडे सर तर खो खो हसायला लागले. काय हो सर, इतकं काय झालं हसायला? मारू सरांनी विचारलं. अहो, तुम्ही तिघं बी अगदी एकाच टायमाला नमस्कार बोललात ना. मला तर एकदम आपल्या शाळेचीच आठवण झाली बघा. आपली शाळेतली पोरं कशी, आपण वर्गात गेलो की एकदम उभं राहून एक साथ नमस्ते म्हणतात, तसं वाटलं बघा. कसं बसं सांगून खाटमोडे सर पुन्हा हसत सुटले. त्यांच्याबरोबर किसनराव सुद्धा हसू लागले. ताठे सरांचं लक्ष कोपऱ्यामध्ये काम करणाऱ्या राधाकडे गेलं. ती सुद्धा ओठ मिटून हसू दाबत होती, पण ते हसू तिच्या डोळ्यातून बाहेर सांडतच होतं. राधाचं ते अस्फुट हसू पाहून आलेला राग ताठे सर विसरून गेले. चाटे सरांचं सुद्धा लक्ष राधाकडे गेलं आणि तोंड दाबून ठेवून हसून दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या राधाकडे ते पाहतच राहिले. इथं आल्यापासून इथल्या निसर्ग सौंदर्यानं ते भारावले होतेच, पण आता राधाच्या सौंदर्यानं तर ते अजूनच वेडावले. भान विसरून ते राधाकडे पाहतच राहिले. त्यांचं ते राधाकडे टक लावून पाहणं खाटमोडे सरांच्या लक्षात आलं. तसं त्यांनी विचारलं, काय हो, आलात का? काही नाही, 3-4 ग्लास आणि पाणी द्या. मारू सरांचं बोलणं ऐकून राधा आणि किसन दोघेही कायदे समजून गेले. इथे येणाऱ्या दारू पार्ट्या त्यांच्या सवयीच्या होत्या.
देतो की. आणि पाणी का? सोडा बी आहे की. तुम्ही बसा बाहेर, मी आणतो समजा. किसन कपाटाकडे वळत बोलला. अहो आम्हीच नेतो की, तुम्ही इथलं जेवणाचं बघा. राधाकडे टक लावलेली नजर न हटवता ताठे सर बोलले. त्यांची नजर कुठे आहे हे ओळखून खाटमोडे सरांनी राधा आणि ताठेंच्या मध्ये येऊन ते उभे राहिले. ताठे सरांचं वागणं आणि खाटमोडे सरांचा रिस्पॉन्स पाहून मारू सर बाटली आणतो म्हणून तिथून सटकून त्यांच्या रूममध्ये गेले. खाटमोडे सरांनी विचारलं, कुठला ब्रँड आणलाय? काय की मारू सरांनाच माहीत. मनातल्या मनात खाटमोडे सरांना शिव्या देत ताठे सर बोलले. ते ऐकून चाटे सर भानावर आले. जेवण व्हायला अजून किती टाइम लागेल हो? काव, मला भूक लागली म्हणून म्हणलं. जेवण रेडी झालं की मिळेल. खाटमोडे सरांचा आवाज ऐकून चाटे सर गप्पच बसले. किसननं दिलेले ग्लासेस, पाणी, सोडा, चकना वगैरे सगळ्या पार्टी आवश्यक गोष्टी त्या घेतल्या आणि मग सगळे सर बाहेर हॉलमध्ये आले. हितच बसायचं का? ताठे सर आता अधीर झाले होते. चालते की, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना हो फाकवेबाई? खाटमोडे सरांनी सोफ्यावर बसलेल्या फाकवेबाईंना विचारलं. त्यांच्या हातातील सगळी सामग्री पाहून फाकवेबाईंना त्यांचा काय प्लॅन आहे याचा अंदाज आलाच होता. तेवढ्यात मारू सर त्यांच्या खोलीतून बाटली घेऊन आले आणि मग फाकवेबाईंची खात्रीच पटली. काय हे, तुम्ही सगळे एका शाळेमध्ये जबाबदार शिक्षक आहात, तुम्ही हे असं वर्तन करायचं? फाकवेबाई सुरू झाल्या. त्यांचं ते खास शाळेतलं शुद्ध मराठी आणि लागलेला वरचा सूर पाहून ताठे सर एकदम गप्पच झाले. आईला ही बाई पिऊ बी देत नाही की. त्यांच्या मनामध्ये शंका डोकावली. ओ बाई, हिथं आपण समदेजण पिकनिकला आलो आहोत काय? आलं का ध्यानात? आपलं समद जे काय आहे हिथं पिकनिकला 4 दिवस मजा करायला म्हणून आलो ना आपण. तेव्हा ते जबाबदार शिक्षकाचं वजन आता 4 दिवस बाजूला ठेवा. फाकवेबाईंकडे रोखत पाहून खाटमोडे सरांनी आवाज चढवला. त्या गप्प बसलेल्या पाहून खाटमोडे सरांनी सोफ्यावरच्या कार्पेटचं सेंटर टेबल बाजूला सरकवून तिथेच आपली बैठक मारली. ते पाहून मारू सर आणि ताठे सर पण बसले. खाटमोडे सरांनी ग्लासेस जवळ घेतले. मारू सरांकडून बाटली घेऊन खाटमोडे सरांनी 3 ग्लास पेग बनवले. 4थ्या ग्लासात ते ओतणारच तेवढ्यात मारू सरांनी विचारलं, 4था ग्लास कोणाला? म्हणजे ते चाटे सर आहेत की, ते नाही घेत? मारू सरांनी विचारलं. का? थोडी घ्या म्हणजे स्फूर्ती येईल असं सांगा त्यांना, खाटमोडे सर बोलले. पण चाटे सर ऑलरेडी बाहेर वरांड्यामध्ये गेले होते. जाऊ दे ना त्यांना, नाही पित तर बरंच आहे ना. घाईला आलेल्या ताठे सरांना एक वाटेकरी वाढला तर आपल्याला कमी पडेल अशी भीती वाटत होती. मग सगळं सामान ठेवून तिघे जण कार्पेटवरती गोलाकार बसले. जेवायचं झाल्यावर सांगा हो, खाटमोडे सरांनी फाकवेबाईंना सांगितलं. हो हो, नाहीतर तुम्ही तिघी जेवून घ्याल आणि आम्हाला तसंच उपाशी ठेवाल. मारू सर बोलले तसं खाटमोडे सरांच्या लक्षात आलं. अर्र, त्या दोघे कुठं दिसनात? फाकवेबाई बोलल्या. त्या आहेत वरच्या खोलीत, आंघोळीला गेल्यात. तर मग मित्रांनो, आता पाहूयात की यांची पार्टी कशी रंगते आणि पार्टी नंतर काय घडतंय ते जास्त महत्वाचं आहे. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.